तर आज आपण यदि तर्हि च एव इति अपि त पर्यंतम स आणि विना हे विरुद्धार्थक शब्द जे आहेत ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं येतं यदि तर्हि. इंग्लिशमधून त्यांना इफ अँड देन. एखादी शर्त प्रस्तुत करायची असेल, त्याचा परिणाम दाखवायचा असेल, जसं यदि त्वं पठसि तर्हि उत्तीर्णः भविष्यसि. भविष्यसि. तुम्ही जर अभ्यास केला, जर तो अभ्यास केला तर नक्कीच पास होशील. मग इथं पासवर काय येते माहिती का? कारण इथं पास होणं सुद्धा कठीण आहे. जरी सरांनी सांगितलं असलं की सोपं आहे, फेल होणं कठीण आहे, पण फेल होणं का कठीण असेल? फेल होणं कठीण नाहीये, पास होणं कठीण आहे. कारण इथं सगळं चेंज झालेलं आहे. सगळं प्रत्येक शब्द आणि शब्द नवीन त्या ठिकाणी येणार आहे तुम्हाला. जसं आता हे शब्द आहेत. पहिले हे शब्द पाहिलेले आपण ऐकलेले वाचलेले असतील, पण त्याच्यात प्रत्यक्ष काय आहे त्या ठिकाणी माहिती नसतं. तर त्या पद्धतीने यदि तर्हि इफ अँड देन. देन च एव अँड ओनली. दोन गोष्टी जोडायच्या असेल किंवा केवळ एका गोष्टीवर भर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी च आणि एव वापरलं जातं. दोन गोष्टी जोडण्यासाठी च आणि केवळ एका गोष्टीवर त्या ठिकाणी भर द्यायचं असेल तर एव. जसं संस्कृत मध्ये सह गच्छती च पठती. जो जातो आणि तो जातो आणि अभ्यासही करतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. च जोडण्यासाठी आणि एव जे आहे ते त्या ठिकाणी एका गोष्टीवर भर देण्यासाठी. एषः बालकः एव पठती. हा मुलगा केवळ अभ्यास करतो. येस, त्या गोष्टीवर भर देण्यासाठी त्या ठिकाणी ते एव आलेलं आहे. त्याच्यानंतर इति आणि अपि. दस अल्सो. काही सांगून निष्कर्ष मांडायचा असेल तर इति संपलं. इथं आता कन्क्लूड. देन किंवा अतिरिक्त गोष्ट जोडायची असेल, एखादी गोष्ट त्याला जोडायची अपि. जसं मम गुरुः कथयति पठनं कार्यम इति. माझे शिक्षक म्हणतात अभ्यास केला पाहिजे असे. म्हणजे त्या ठिकाणी त्या एक कन्क्लूड करायचं आहे, सांगायचं आहे. तर त्वं पाठशालायां गच्छसि अपि. तू शाळेतही जातोस. म्हणजे एक अतिरिक्त गोष्ट त्या ठिकाणी जोडायची. म्हणजे तू अभ्यास तर करतोस पण शाळेतही जातोस. म्हणजे ती एक्स्ट्रा त्या ठिकाणी जोडलेली आहे. तर ती अपीसाठी. त्याच्यानंतर त आणि पर्यंतम. टिल और अप टू. एखादं विशिष्ट काळ किंवा ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी. जसं त्वं प्रातःकाले 8 पर्यंतम पठसी. तू सकाळी 8 वाजेपर्यंत अभ्यास करतोस. तर हे जे आहे ते त्या ठिकाणी त त्वं. तर वम जोडलेलं आहे तर त्या ठिकाणी त्वं. देन सह आणि विना. विथ अँड विदाउट. एखाद्या गोष्टीसाठी किंवा त्याशिवाय. एखाद्या गोष्टीसाठी सह म्हणजे स आणि त्याच्याशिवाय म्हणजे विना. सह पुस्तकेन सह गच्छति. तो पुस्तकासह जातो, पुस्तकासोबत. नाही तर बऱ्याच विद्यार्थी फक्त एक वही घेऊन येतात क्लासमध्ये, तर ते पुस्तकासोबत जातो. सह पुस्तकेन विना पाठयति. तो पुस्तकाशिवाय शिकवतो. तर तुमची ती पूर्ण त्या ठिकाणी तयारी झाली पाहिजे की पुस्तकाशिवाय सुद्धा तुम्हाला शिकवता आलं पाहिजे तुमच्या क्लासमेटला. सह पुस्तकेन विना पाठयति. पुस्तकाशिवाय शिकवतो. त्याच्यासोबत काही टर्म्स त्या ठिकाणी यूज केले जातात. जसं उन्नत आणि वामन. उन्नत टॉल किंवा एलिव्हेटेड साठी उन्नत वापरलं जातं. वामन शॉर्ट साठी, डॉर्फ साठी. पुरातन ओल्ड किंवा एन्शियंट साठी. तर नूतन न्यू मॉडर्न साठी. बृहत लार्ज किंवा बिग आणि लघु स्मॉल किंवा लाईट. आणि दीर्घ लॉंग आणि ह्रस्व जे आहे ते शॉर्ट. ह्या टर्म्स जे आहेत त्या बऱ्याच ठिकाणी यूज होतात. त्यासोबत स्थूल, फॅट और थिक. थिक साठी पण स्थूल वापरलं जातं. आणि कृश जे आहे ते थिन किंवा स्लिम. बघा इथं हे दोन वेगळे शब्द असतील, पण इथं कृश मध्ये कृश एक स्पेसिफिक हे असणार आहे. पण फक्त हे समजण्यासाठी आहे. इंग्लिश शब्द डायरेक्टली ट्रान्सलेट करून लिहायचे नसतात. तो शब्द लिहायचा वाटल्यास कृश शब्द लिहायचा. येस. देन अधिक, मोर और ग्रेटर. आता बघा मोर आणि ग्रेटर मध्ये फरक असणार आहे. मोर आणि ग्रेटर सेम नसणार आहे इंग्लिश मध्ये वापरताना. पण इथं अधिक म्हणजे अधिकच वापरायचं आहे. तिथं मोर ग्रेटर नाही चालणार. आणि किंचित मीन्स लिटिल और समवॉट, थोडं. हे जे आहे ते त्या ठिकाणी
लक्षात ठेवायचे. धन्यवाद.